जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचं. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे तो आहे लालबागच्या राजाचा आणि मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीच्या बाप्पाचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दर्शन घडवणार आहे. खूप सुंदर असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राच्याला असंच सपोर्ट करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. संपूर्ण जगाचा गणराया तू आहेस पालनहारी. मन आतुर झाले भक्तांचे देवा पाहून तुझी स्वारी. सुखाची लाट आली तुझ्या या सोन पावलाने घरी. सुखाची लाट आली तुझ्या या सोन पावलाने घरी. गणराया माझ्या, गणराया माझ्या, गणराया मोरया, गणराया मोरया, मोरया मोरया बाप्पा मोरया, मोरया 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 बाप्पा मोरया. म्हणजे उज्जैन महाकाल हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणाभिमुख आहे. महाकालला उज्जैनचा राजा म्हणतात कारण चंद्रसेन नावाचा एक राजा होऊन गेला. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजाही देखील शिवाची खूप मोठी भक्त होती. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या विपुल नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. राक्षसाच्या उन्मादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आव्हान केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी, त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले आणि त्यावेळी त्यांनी महाकालाचे रूप धारण करून त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेला त्याच्या जाचातून मुक्त केले. त्यानंतर उज्जैन महाकाल या मंदिराचा विस्तार राजा विक्रमादित्याने त्याच्या कारकिर्दीत केला. हे शिवलिंग जगातील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्म आरती केली जाते. भस्म